कर्म करत असतानाच कर्मापासून आपण अत्यंत अलिप्त आहोत अशा बोधातच कर्म करण्याचा परिपाठ घालून देणारे संत होते. त्याच वेळेला ते ध्यानयोगी होते. त्याच वेळेला ते ज्ञानविचारामध्ये मुरून राहिलेले होते आणि त्याच वेळेला त्यांच्या ठिकाणी भक्ती देखील पुरेपूर भरलेली होती. त्यावेळची त्यांची भक्ती ही रामाची भक्ती, हनुमंताची भक्ती, मग समर्थांची भक्ती आणि पुढं ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती अशी परिणत होत गेली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनंतर ते स्वामी स्वरूपानंदांचे निस्सीम भक्त आणि